राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये. तुम्ही बघताय आज आपण हा हत्ती घेऊन आलोय. तर मित्रांनो, हा VST चा 929 DI-EGT आहे. तर याचा आज आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहे. आणि तर चला व्हिडिओ सुरुवात करू, बघूया ट्रॅक्टर मध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहे. आणि हे जे मशीन आहे तर हे 28 HP चे 3 सिलेंडर DI इंजिन मध्ये आहे. तर मित्रांनो, तर ओव्हरऑल तुम्ही याचा लुक जो बघू शकता तो थोडा हेवी आहे. ट्रॅक्टर दिसताना हेवी दिसतो. आणि मल्टीपर्पज साठी, म्हणजे जसे की तुमचं इम्प्लिमेंट फन वगैरे असेल किंवा तुम्ही याला केनी वगैरे पण जोडू शकता. तर चला बघूया याचे काय काय स्पेसिफिकेशन आहे. तर सर्वप्रथम आपण याचे गिअर्स बघू. तर मित्रांनो, गिअर मध्ये याला 4 गिअर आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे जे आहे आपले फ्रंटचे गिअर आहे 4 आणि एक रिव्हर्स आहे न्यूट्रल मध्यभागी. तर ह्या साईडला तुम्ही हाय आणि लो असे दोन बघू शकता. PTO आहे आपला 540E आणि 540 नॉर्मल. तर असे दोन PTO आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हायड्रोलिकच्या दोन पट्ट्या आहे, एक दाबाची आणि एक आपली नॉर्मल आहे. आणि हे वरती बघू शकता एक्सलेटर दिलंय, 2 एक्सलेटर जे नॉर्मली असतात तसे. आणि याच टू व्हील 4 व्हील जे गेअर आहे तिथं समोर आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर हा गिअर दिलेला इथं, म्हणजे जे काही जुने VST चे जे आपले गिअर होते जे खाली, तर ते त्यांनी सगळे वरती घेतले. या ठिकाणी तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लचर बघू शकता कसं आहे, थोडं डिजिटल आहे. या ठिकाणी तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लचर बघू शकता. लुक तर ओव्हरऑल चांगला आहे. बाकी तुम्हाला इथं फोन होल्डर दिलंय आणि ब्रेक स्टॉपर आहे, म्हणजे जो हँड ब्रेक आपण लावतो तर तो इथं असा मॅन्युअल पद्धतीने दिलाय. इथं तुम्हाला चार्जर सॉकेट ते पण USB पोर्ट आहे 2. आणि बाकीचे नॉर्मल बाकीचे जे हॉर्नचे बटन, लाईट, पार्किंग इंडिकेटर वगैरे सगळं आहे. स्टेअरिंग मध्ये पॉवर स्टेअरिंग आहे. तुम्ही जर आता मागच्या साईडला आले तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅक लुक जो आहे तर अशा काही पद्धतीने देण्यात आला आहे. टेल लॅम्प जे आहे, टेल लॅम्प, इंडिकेटर विथ लाईट पण तुम्ही बघू शकता, हेवी आहे एकदम. लाईटचं काही नाही, आपण गरजेनुसार टाकू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला ऑइल प्रेशर, म्हणजे मोठी जी हायड्रोलिक ट्रॉली वगैरे असेल ती उचलण्यासाठी दिली आहे. आणि चला तर आता आपण याच्या हायड्रोलिक बद्दल बोलूया. तर हायड्रोलिकचा विषय असा आहे का 750 किलोची याची हायड्रोलिक कॅपॅसिटी आहे. आणि ड्राफ्ट कंट्रोल आहे, ऑटोमॅटिक ड्राफ्ट आणि डेप्थ कंट्रोल आहे. तर या ठिकाणी तुम्ही याला बघू शकता 3 होल दिलेले आहे. तर जे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ड्राफ्ट कंट्रोल कसं वर्क करते सांगितलंय मी. या ठिकाणी PTO आहे. तर ही झाली आपली बॅक साईड. जे काही आपलं ऑइलचं आहे सर्व्हिसिंग वगैरेचं इथं मॅन्युअली लावलंय, त्यांनी मॅन्युअल लावलंय, म्हणजे की तुम्ही बघू शकता तुमचं कधी काय ऑइल किती चालतंय काय ते सगळं इथं दिलंय. तर चला आता आपण बघूया टायर प्रोफाईल याची. तर हे जे मागचे टायर आहे तर आपण बघू शकतो या ठिकाणी 8-3-20 चे मागचे टायर जे आहे ते 8-3-20 चे. आणि पुढचे टायर जे आहे हे 6-12 चे. तर अशा काही पद्धतीने टायर प्रोफाईल आहे मित्रांनो याची. पॉवर स्टड दिले तुम्हाला, हायड्रोलिक पॉवर स्टड दिले. ऑइलचं बी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ऑइल चेंज वगैरे करायला एकदम सुटसुटीत अशा मोकळ्या जागेत दिलंय यांनी, जे आपण दडीचं ऑइल वगैरे चेंज करू शकतो. या ठिकाणी आले तर डिझेल फिल्टर आहे, त्याला कॉक आहे. तर ओव्हरऑल तुम्ही लुक बघू शकता. जे हेडलाइट्स आहे तर ते मी तुम्हाला चालू करून दाखवतो कशा पद्धतीने. तर कसं आहे मित्रांनो, तर याचा अजून एक खासियत अशी आहे की जे आपण बोनट आहे ना, ते बोनट जेव्हा खोलतो तर इतर आपले जे 30 HP च्या 34 म्हणजे जे ट्रॅक्टर आहे त्यांना काहीतरी एक दिलेलं असतं की बोनट खोलायला आपल्याला नॉर्मली एक खटकी वगैरे असते, पण याला डायरेक्ट लॉक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चावी लावायची अशी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही चावी आहे. आणि बोनट तर हेवी आहे, त्या पद्धतीनेच त्याला 2 हायड्रोलिक स्टड दिले आपल्याला बोनटला वरती उचलायला. आणि याची जी फ्यूल कॅपॅसिटी आहे ही 24 लिटरची आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता
जे आपलं 28 HP इंजिन आहे 3 सिलेंडर, तर ते अशा पद्धतीने आहे. एअर फिल्टर, सायलेन्सर वगैरे आणि वॉटर कूल्ड इंजिन आहे. इंजिनचा लुक बघू शकता तुम्ही. रेडिएटर बऱ्या प्रकारे ते म्हणजे मोठं आहे असं बऱ्यापैकी. तर असा त्याचा फ्रंट लुक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जे आपल्याला अल्युमिनियमचं म्हणजे कोटिंग जी लावली ही का लावली आहे, तर हे जे बोनट आहे तर हे फायबर मध्ये आहे आणि हे जे हीट ट्रान्सफर होऊ नये त्यासाठी जी कोटिंग दिली आहे. तर मित्रांनो याचा एक असा फायदा आहे की हे ट्रॅक्टर मध्ये फायबरचं बोनट दिल्यामुळे तुमचे जे पावडर वगैरे असेल किंवा केमिकलचा एवढा त्याच्यावर आपण हे करतो स्प्रेइंग मध्ये, तर तेव्हा काय होतं ट्रॅक्टरचा कलर जातो आणि बोनट हे गंजायला सुरुवात होती. तर यात काही गंजण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी आहे. तर बाकी जे आहे इथं बघू शकता तुम्ही आपला डिफरन्शियल लॉक आहे ओव्हरऑल. आणि याचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो तो आहे 305 mm चा आहे आणि टर्निंग रेडियस विथ साईड ब्रेक म्हणजे आपण जेव्हा ब्रेक दाबून वळवतो ना तर तो आहे 2.1 मीटरचा आहे. तर अशा काही पद्धतीने डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा मित्रांनो. आणि असेच नवनवीन ट्रॅक्टरचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. कोण कोण व्हीएसटीचे लवर आहे त्यांनी कमेंट मध्ये व्हीएसटी आणि त्यांच्याकडे जो ट्रॅक्टर असेल त्याच्या नावची कमेंट करायची. तर चला बघूया किती व्हीएसटी लवर आहे. तर अशा काही पद्धतीने आपला आजचा पूर्ण व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.